तर ब्रह्मा निर्मित या विश्वरचनेवर गेल्या अनेक दशकांपासून संशोधनात्मक अभ्यास सुरू आहे आणि या अभ्यासाला म्हणतात विश्वशास्त्र म्हणजेच ब्रह्मांडशास्त्र म्हणजेच इंग्रजीमध्ये कॉस्मॉलॉजी। हा शब्द गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही ऐकला असेल। खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञान या शाखांमधल्या सखोल अभ्यासाद्वारे या विश्वाची, त्यातल्या प्रत्येक घटकाची निर्मिती आणि त्याच्या अणुरेणूवर संशोधन सुरू आहे। पण या अशाच अवघड शास्त्राच्या नावाचा वापर करत आपल्याकडे मात्र जनसामान्यांची कशी फसवणूक होते हे नुकत्याच उघड झालेल्या एका प्रकरणात पुढे आलंय। नाशिकचा भोंदूबाबा तंत्रमंत्र विद्या अवगत असलेला, भल्या भल्या राजकारणाचा भविष्यवेत्ता अशोक खरात सुद्धा कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वशास्त्राचा अभ्यासक होता असं म्हणतात बरं का। या भोंदू खरातला ब्रह्मांडाच्या विश्व उत्पत्तीचा अभ्यास होता असं तो सांगायचा आणि या अभ्यासामुळे तथाकथित सुज्ञ म्हणजे राजकारणी, सेलिब्रिटीज अशा लोकांची तो लूटमार करायचा। महिलांवर लैंगिक अत्याचार, त्यांच्यावर बलात्कार, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवणं आणि त्याचबरोबर राजकारण्यांना त्यांचं भविष्य सांगायचा। मर्चंट नेव्हीतल्या नोकरीमुळे हा अशोक खरात अनेक देश फिरलेला आणि त्यामुळे त्याला विश्वशास्त्राची म्हणजे कॉस्मॉलॉजीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला होता असं तर म्हटलं जायचं। फलज्योतिषी, अंकशास्त्र, मोहिनीशास्त्र अशा तंत्रांचा उपयोग करून सामान्यांप्रमाणे अशा प्रतिष्ठित व्यक्तींची त्यानं फसवणूक केली। खरं तर कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वशास्त्राचे अनेक पैलू अजूनही तात्विक स्वरूपाचे आहेत आणि काही बाबतीमध्ये ते आध्यात्मिकतेच्या सीमेवर पोहोचतात। मात्र यातल्या थोड्या बहुत माहितीचा फायदा घेत झुकती ही दुनिया झुकाने वाला चाहिए हे त्यानं सिद्ध केलंय। आणि आज नवीन वर्षानिमित्तानं आपण खरं तर एवढ्या शुभेच्छा देऊया की तार्किकदृष्ट्या तरी हे ठोकताळे पडताळून पाहण्याची बुद्धी अशा या तथाकथित सुज्ञ लोकांना मिळेल।